नमस्कार मित्रांनो, आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। माझं नाव आहे संजय नागनाथ राजुळे। मागच्या 3 वर्षापासून आपलं आरोग्य आपली जबाबदारी एक जनजागृती आपण चालू केलेला आहे। या मागचा उद्देश आहे की प्रत्येक माणसामध्ये जागृती आरोग्य बाबतीत निर्माण व्हावी, हा उद्देश आहे। आज माझ्यासोबत आदरणीय डॉक्टर पल्लवी तायडे मॅडम आहेत। 6 ऑक्टोबर 2025 हे जागतिक सेरेब्रल पॉलिसी हा दिवस हा मानला जातो। त्यानिमित्त आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे। मॅडम, आपल्याला माहीत आहे की सेरेब्रल पॉलिसी जे आहे हे नेमकं कशामुळे होते आणि का होते, हे कमी होण्याचा काही प्रमाण आहे का किंवा कशामुळे होऊ शकतं, यावर आपण बोलाल का? नक्कीच सर, मी डॉक्टर पल्लवी तायडे, मी असोसिएट प्रोफेसर आहे श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये। आणि जसं की सरांनी मला विचारलेलं आहे की सेरेब्रल पाल्सी हा कशामुळे होतो, तर सेरेब्रल पाल्सी म्हणजे मेंदूचा विकार। तर याचं प्रमाण हे लहान मुलांमध्ये प्रचंड आता खूप जास्त वाढत आहे आणि याचे मुख्य कारणे म्हणजे एक गरोदर स्थितीमध्ये होतं किंवा मूल जन्मानंतर आणि मूल जेव्हा त्याचं वाढ झाल्यानंतर मेंदूचा जो विकास आहे तो आपला कमी होतो। तर असे बेसिक 3 गोष्टीमध्ये आपल्याला त्या आजाराचे लक्षण जास्त दिसतात। सो जेव्हा गरोदर स्थितीमध्ये जसं की महिलांना प्रीक्लॅम्शिया हा मेडिकल टर्मिनॉलॉजी आहे, याच्यामध्ये महिलांना जसं की हायपरटेन्शन किंवा जे रक्तदाब आहे तो वाढतो आणि त्याच्यामुळं मेंदूचा आतमध्येच मुलांना रक्तस्राव होऊन त्याला एक मेंदूचा विकार म्हणजे सेरेब्रल पॉल्सी होऊ शकतो। त्याच्यानंतर आपले जे म्हणजे महिलांनी याच्यामध्ये प्रिकॉशन म्हणून एक आपण हे घ्यायला पाहिजे, एक अँटीनेटल केअर आपण जे म्हणतो। अँटीनेटल केअर म्हणजे की एक पोषक आहार, त्यांचे जे स्कॅन आहेत जसं की NT स्कॅन आहे किंवा अल्ट्रासाऊंड स्कॅन आहेत, त्यांचे ब्लड रिपोर्ट्स आहेत। तर ब्लड रिपोर्ट याच्यासाठी आवश्यक आहेत कारण की बरेच सेरेब्रल पॉल्सीचे जे लक्षण आहेत ते याच्यामुळे दिसून येतात की काहीतरी इन्फेक्शन्स आहेत। सो त्या इन्फेक्शनमुळे मेंदूला विकार होऊ शकतो आणि ते इन्फेक्शन प्रिव्हेंट करायसाठी जे ब्लड रिपोर्ट आपण घेतो जसं की रुबेला व्हायरस आहे, त्याच्यानंतर सायटोमेगालो व्हायरस आहे। तर हे प्रमुख व्हायरसेस आपल्या ब्रेनवरती जे ब्रेन लेयर्स असतात त्याच्यामध्ये ते इन्फेक्शन कॉज करून त्याला मेंदूचा विकार हा होऊ शकतो। तर सर्वप्रथम महिलांनी ही काळजी घ्यायची आहे की आपण हा आजार होण्यापासून जसं आहे की एकदा झालं तर ते आपण त्याला प्रिव्हेंट करू शकत नाही, होऊ नये म्हणून। तर प्रिकॉशन म्हणून जे आहे आपलं की आपण नेहमी त्याचे ब्लड जे अल्ट्रासाऊंड स्कॅन आहेत, त्याच्यानंतर ब्लड रिपोर्ट्स आहेत, ह्या गोष्टी आपण नियमितपणे त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे। तसं प्रॉपर डाएट, न्यूट्रिशन, फॉलिक ॲसिड सप्लिमेंट हे सगळं महिलांनी चालू ठेवलं पाहिजे। आणि दुसरं कारण आहे की जन्मानंतर, जन्मानंतर झाल्यानंतर की बाळ हे रडलं पाहिजे। तर आपण फक्त आपल्याला माहिती आहे बाळ रडलं म्हणजे बाळ झालं, पण त्याचे एक मुख्य कारण आहे की बाळ जन्मल्यानंतर जो रडतो तेव्हा ऑक्सिजन पुरवठा जो आहे तो आपल्या सर्व ऑर्गन्सला होतो। आणि याच्यामध्ये एक बेसिक कारण आहे की जर ऑक्सिजन सप्लाय हा कमी मेंदूपर्यंत पोहोचला म्हणजे बाळ जर रडलं नाही तर ऑक्सिजन सप्लाय कमी होतो आणि तो मेंदूला पुरवठा आपला कमी झाल्यामुळे त्याला आपण ब्रेन इन्सल्ट म्हणतो। तर त्याच्यामुळं त्यांना सेरेब्रल पॉल्सी हा आजार होऊ शकतो। तर असे मुख्यतः कारणे आहेत। आणि त्याच्यानंतर एक कावीळ म्हणून रोग आहे। कावीळ हा निओनॅटल जॉन्डिस आपण म्हणतो। तो हे पर्टिक्युलरली जर मुलं जसं आपण म्हणतो की 9 महिन्याचं बाळ असायला पाहिजे, त्याला आपण फुल टर्म बेबी असं म्हणतो मेडिकल लँग्वेजमध्ये। पण जर त्याचं प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली तर त्याच्यामध्ये मुलांना जसं आहे की कमकुवत एक ऑर्गन्स डेव्हलप होणं किंवा हे होणं आणि परत मेंदूचा पण विकास त्याच्यामध्ये होत नाही। सो हे मुख्यतः कारणं आहेत। जर मुलांना याच्यामध्ये प्रिकॉशन्स म्हणून निओनॅटल जॉन्डिस जर होत असेल तर तुम्ही त्यांना काही असं असतं की रुरल एरियामध्ये हा कावीळ झालाय, ठीक आहे, घरी होऊन जाणार, ठीक होऊन जाणार, हे उपाय करू आपण, ते उपाय करू, पण त्याची प्रॉपर केअर ही इन्सेंटिव्ह केअर युनिटला म्हणजे NICUला होते। सो त्यांनी NICU मध्ये ॲडमिट करायला पाहिजे मुलांना, तिथे जी प्रॉपर ट्रीटमेंट आहे। कारण खूप अर्ली इंटरव्हेन्शन आपण असं म्हणतो त्याला। अर्ली इंटरव्हेन्शन म्हणजे काय की त्यांना त्या सेटअपची गरज असते की तिथे लाईट थेरपी दिली जाते, बाकीची जी निओनॅटल केअर आहे ती जसं गर्भात बाळ वाढतं त्या पद्धतीने केअर केली जाते आणि त्याच्यामुळे मेंदूचा विकास हा होतो। पण काही पॅरेंट्स त्याला पण दुर्लक्ष करतात आणि मग ते परत होऊ शकतं। तर अशी 4-5 कारण मी तुम्हाला एक महत्त्वाचे सांगितलेले आहेत। बरेच एक मेकॅनिक ॲस्पिरेशन म्हणतो म्हणजे की बाळाने पोटात शी केली आपण जे बोलतोय की त्याच्यामुळे पण एक होऊ शकतो।
तर असे भरपूर कारणं आहेत. तर महिलांनी फक्त त्या प्रिकॉशन घ्यायचे की कुठलाही सिम्पटम, कुठलाही आजार हा आपल्याला निग्लेक्ट करायचा नाही आहे. त्याचं त्वरित तुम्ही जेवढं वेळेत तुम्ही कराल तर वेळेत आपल्याला त्याचं निदान होऊ शकतं आणि तुम्ही काही सिम्पटम्स जे आहेत ते त्याची प्रिव्हेंट करू शकता. मॅडम, आता एखादा बाळ जन्माला आलं आणि सेरेब्रल पॉलिसी त्या बाळाला झालेली आहे, त्या सेरेब्रल पॉलिसीमध्ये फिजिओथेरपीचा बेनिफिट होऊ शकतो का? रेग्युलर जर फिजिओथेरपी आलं तर सेरेब्रल पॉलिसीचा जो आजार आहे ह्याचं प्रमाण कमी होऊ शकतो का? हां, नक्कीच. सो मला सर त्याआधी मला थोडं सांगावं वाटेल तुम्हाला की जो आपला मेंदूचा विकार सेरेब्रल पाल्सी जो आपण म्हणतो हा आपण मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये 4 याच्यामध्ये डिवाइड करतो की एक म्हणजे कडकपणा येणे ज्याला आपण स्पास्टिक सेरेब्रल पाल्सी म्हणतो. त्याच्यानंतर डिस्कायनेटिक म्हणजे हा मुवमेंट रिलेटेड की काही मुलं त्यांच्या ज्या हालचाली आहेत ह्या कमी होतात किंवा जास्त प्रमाणात होतात, म्हणजे हायपर ॲक्टिव्हिटी होते किंवा हायपो ॲक्टिव्हिटी होते. आणि त्याच्यानंतर आहे की एकाच साईडला होतो. तर प्रत्येक याच्यामध्ये जो कॉग्निटिव्ह पॉवर आहे, कॉग्निटिव्ह पॉवर म्हणजे काय, जी बौद्धिक क्षमता ही काहीच CP-मध्ये चांगली असते आणि काही CP-मध्ये काय होतं की त्याला थोडंसं त्याचं सेरेब्रल पाल्सी. सो त्या पेशंटमध्ये थोडंफार जो IQ लेवल आहे हा कमी असतो. सो हा एक काय म्हणतात एक मिथ आहे की प्रत्येक सेरेब्रल पाल्सी झाला तर त्यांची बौद्धिक क्षमता ही कमी होते. तर हे असं नाही आहे. याच्यामध्ये काहीच पेशंटचं प्रमाण असं आहे की ज्यांची बौद्धिक क्षमता ही चांगली असू शकते, ते चांगले कार्यरत असतात. याच्यासाठी जी यावर्षीची थीम आहे युनिक अँड युनायटेड, सो त्याच्यामध्ये मला नक्कीच युनिक CPचं तुम्हाला उदाहरण देऊ वाटेल. एक आपल्या रुचा पत्की मॅडम म्हणून आहेत, त्या CP चिल्ड्रन असूनही त्या एक चांगल्या पोएटिस्ट आहेत. आणि जे पैके सर म्हणून आहेत जे संवेदना DDRCला कार्यरत आहेत ते सर, त्यांना पण सुद्धा CP आहेत, पण ते बऱ्याच सेरेब्रल चिल्ड्रन्सला ते मदत करतात. म्हणजे असं नाही आहे की फक्त CP झाला तर माझा सेरेब्रल पाल्सी झाला तर माझा मुलगा काहीच करू शकणार नाही आहे. हा एक मनातून जो भ्रम आहे तो आपण काढला पाहिजे. आणि त्यासाठीच आपल्या विविध जशी आमची फिजिओथेरपीची टीम म्हणा, ऑक्युपेशनल थेरपीची टीम म्हणा किंवा स्पीच थेरपी म्हणा ही कार्यरत असते. तर मी प्रमुख लक्षणे तुम्हाला सांगते की प्रमुख लक्षणे म्हणजे किंवा एखादा सेरेब्रल पॉलिसी एखादा रुग्ण तुमच्याकडे आला तर त्या रुग्णाला फिजिओथेरपीचा काही बेनिफिट होतो का? फिजिओथेरपीचं किती वर्ष करावं लागतं, किती महिने करावं लागतं, त्याच्यानंतर त्याला रिझल्ट मिळतात? हो नक्कीच सर, रिझल्ट आपल्याला मिळतात. एक 80% फंक्शनल ॲक्टिव्हिटी आपण त्यांची चालू करू शकतो. फंक्शनल ॲक्टिव्हिटी म्हणजे मुलांना जसं मेंदूचा विकार झाल्यानंतर त्यांना मान न धरणे आणि स्वतःहून बसता न येणे, स्वतःहून चालता न येणे, बोलता न येणे, ह्या सगळ्या हालचाली ज्या आहेत ह्या आपल्या कमी प्रमाणात होतात. आणि त्यामध्ये फिजिओथेरपीचा रोल असा आहे की आपण जे मान पकडता येत नाही आहे त्यांना आपण एक जे स्नायूमध्ये जसं आपला बळकटपणा आणणे, त्याच्यानंतर त्यांचं जे मसल स्ट्रेंथ कमी झालेलं आहे ते मसल स्ट्रेंथ पुरवरित करणे, त्यांना चालवणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो फिजिओथेरपीमध्ये. डॉक्टर मॅडम, फिजिओथेरपी जे आहे हा कुठल्या कुठल्या आजारावर रिझल्ट मिळू शकतो फिजिओथेरपीचा? हा खूप चांगला प्रश्न विचारला आहे तुम्ही. तर याच्याबद्दल मला सांगावं इच्छिते की फिजिओथेरपीमध्ये सगळ्यांना वाटते की आपल्याला फक्त मानेचं दुखणं आहे, पाठीचं दुखणं आहे, शोल्डर पेन आहे तर यालाच उपयोगी पडते, असं नाही आहे. सगळे हाडांचे आजार म्हणजे पाठदुखी झालं, मानदुखी झालं, गुडघेदुखी झालं, टाचदुखी झाली, हेच तुमचे जे आजार आहेत याच्यामध्ये 80% पेक्षा पण जास्त रिझल्ट आपल्याला भेटतात. त्याच्यासाठी आपल्याला मराठीमध्ये भौतिक उपचार पद्धती आपण म्हणतो फिजिओथेरपीला. भौतिक उपचार पद्धतीमध्ये जसं आधुनिक उपचार पद्धती आहेत, याच्यामध्ये इलेक्ट्रोथेरपीचा समावेश असतो, याच्यामध्ये एक्सरसाइज थेरपीचा समावेश असतो. आणि आमच्या इलेक्ट्रोथेरपीमध्ये व्हेरियस मोडॅलिटीज आहेत, जसं की आम्ही टेन्स, ट्रान्सक्युटेनियस इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन, त्याच्यानंतर IFT, अल्ट्रासाऊंड, SWD आणि IRR आणि UVR. सो या डिफरंट उपकरणांचा वापर करून आपण पेन रिलीफ करू शकतो ह्या आजारांवरती. त्यासोबतच आपले जे दुसरी ब्रांच आहे आमची जी न्यूरोफिजिओथेरपी. सो न्यूरोफिजिओथेरपी म्हणजे जे स्ट्रोक पेशंट आहे म्हणजे पॅरालिसिस, लकवा येणे ज्याला आपण म्हणतो पक्षघात, तर एका साईडला जेव्हा लकवा येतो किंवा आपला फेशियल पाल्सी जे आपण म्हणतो जसं तोंडाला एका साईडला लकवा येतो, सो यामध्ये आपण एक्सरसाइज थेरपीने, इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशनने जे मांसपेशी वीक झालेल्या आहेत तर त्यांचा आपण स्ट्रेंथ पुरवत आणू शकतो. म्हणजे फिजिओथेरपीचं बेसिकच आहे की आपण जे फंक्शन लॉस झालेले आहेत त्याला आपण परत आणणार आहोत.
तर त्यासाठी फिजिओथेरपी खूप उपयोगी पडते. स्नायूमध्ये बळकटपणा आणणे, स्नायूची ताकद वाढणे यासाठी आपल्याला खूप फायदा होतो. तर पॅरालिसिसमध्ये आणि तसंच त्याच्यासोबतच तुम्ही आता रिसेंटली जे GBSचे पेशंट आहेत, गुलेन-बार सिंड्रोम, जसं पुण्यामध्ये त्याचं भरपूर प्रमाणात झालं होतं, तर त्या आजारामध्ये 90% रिकव्हरी तुमची फिजिओथेरपीने होऊ शकते. आणि त्यासाठी तुम्हाला अर्ली फिजिओथेरपी घेणं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि त्यासोबतच आपलं कम्युनिटीमध्ये जसे ब्रांचेस आहेत, जसं लेडीज मध्ये सिझेरियन सेक्शन झाल्यानंतर जे मसल वीक होतात, युटेराईन प्रोलॅप्स आहेत, या कंडिशनमध्ये पण फिजिओथेरपी चांगलं उपयोगी पडते. मॅडम, आता बरेच लोकांना जॉईंटचे प्रॉब्लेम्स आहेत, कोणाचे कंबरदुखी आहे, कोणाची पाठदुखी आहे, अनेक वर्षापासून त्याने त्या त्रासासाठी पेन किलर टॅबलेट घेतात. अशा रुग्णांसाठी फिजिओथेरपी काम होऊ शकतो का? नक्कीच होऊ शकते. जसं की आता तुम्हाला माहिती आहे, मी कुठल्याही याला म्हणजे उद्देशून बोलत नाही आहे, पण पेन किलर हे सर्वसामान्यांना माहिती आहे. जे हे आजार आहेत हे कधी चालू होतात आपल्याला 45 वर्षानंतर. सो 45 वर्षानंतर चालू झाल्यानंतर त्यांच्यामध्ये जसं कॅल्शियम लेवल किंवा अजून बॉडी चेंजेस होत राहतात, सिस्टेमिक चेंजेस होत राहतात. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पेन किलर दिला, हे पेन किलर ड्रग म्हणजे एक स्टिरॉइड आहे आणि त्याच्यामुळे नक्की शरीरावरती काहीतरी प्रमाणामध्ये साईड इफेक्ट होतात. सो ऑलरेडी आपण एल्डरली पीपल आहोत आणि त्याच्यामध्ये फर्स्ट चॉईस ऑफ ड्रग थेरपी नसून ती फिजिओथेरपी असते. म्हणजे फॉरेन कंट्रीजमध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की फॉरेन कंट्रीजमध्ये ड्रग हे प्रिस्क्रिप्शन दिला जात नाही आधी. याचं एक कारण आहे की आपण कुठल्याही ड्रगचा यूज हा एक्सेसमध्ये नको करायला, जिथे तुम्हाला गरज आहे. कारण हे ड्रग केव्हा यूज केलं जातं, जेव्हा तुम्हाला अनबिअरेबल पेन असतं. आणि हे जे जॉईंट पेन आहे काय आहे, याला तुम्ही प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजीज म्हणून आपण फिजिओथेरपी हे वापरू शकतो आणि तेच एक योग्य उपाय आहे असं मला वाटते. आणि पेन किलरचा जितकं आपण कमी यूज केला जाऊ शकतो तेवढा तुम्ही करायचा आहे. मॅडम, आता तुम्ही म्हणतात की 45 वर्षानंतर हे आजार चालू झाले. सध्याची अशी परिस्थिती की 15 वर्षांच्याही मुलांना जॉईंटचे प्रॉब्लेम होऊ लागले. हो, नक्कीच आहे. 15 असेल, 25 असेल, 20 असेल किंवा 30 असेल, हे होऊ लागलेत. ह्याचं नेमकं कारण काय? याचं नेमकं कारण म्हणजे जसं आता तुम्हालाही माहिती आहे, आपण आता तुम्ही जे वयोवृद्ध माणसं ते म्हणतात काय खाताय तुम्ही, बरोबर, याच्यामध्ये काहीच पौष्टिक नाही आहे, त्याच्यामध्ये काही पौष्टिक, आणि ते अगदी बरोबर आहे. जे आपलं डाएट आहे ते खूप खराब होत चाललं आहे. मुलं जे आहेत हे जंक फूडकडे जास्त वळायला लागले आहेत आणि त्याच्यामुळं जे पोषक आहार आपल्याला लागतं, जसं आपण म्हणतो वरण भात भाजी पोळी, तर हे कशासाठी आहे की तुमचं प्रोटीन त्याच्यामध्ये असायला पाहिजे, तुमचं कार्बोहायड्रेटचं कंटेंट प्रॉपर असायला पाहिजे, फायबर असायला पाहिजे, म्हणजे तुमचं जे सलाड आहेत. आणि मुलं हे न खाता आजकाल सगळे जंक फूड खात आहेत. त्याच्यामुळं तुमच्या बॉडीमध्ये विटॅमिन डेफिशियन्सीज, जसे बरेच मुलं आता विटॅमिन B12, कारण मी एक शिक्षक पण आहे, तर माझे जे मुलं आहेत की नेहमी फटिकमध्ये असतात, एकदम त्यांना थकवा जाणवतो, जे त्या वयात आम्हाला नव्हतं. पण आताचे जे मुलं आहेत की त्यांना थकवा जाणवतो, त्यांचे जॉईंट पेन होतात, हे याचं रिझन आहे की त्यांची लाईफस्टाईल. सो लाईफस्टाईलमध्ये तुमचं जे आहे की तुम्हाला योग्य प्रमाणात डाएट, त्याच्यानंतर योग्य प्रमाणात व्यायाम, एक्सरसाइज, ह्या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक आहेत. तो एका लाईनमध्ये जे आपण म्हणतो की योग पाहिजे किंवा एक्सरसाइज पाहिजे, त्या एका लाईनला खूप महत्त्व आहे. पोषक आहार आणि हे घेतल्यामुळे आपण बऱ्याच गोष्टी प्रिव्हेंट करू शकतो. आणि मुलांना माझं म्हणणं आहे की जंक फूड कमी इंटेक करा, त्याच्यानंतर एक्सरसाइज जास्त करा. एक्सरसाइज आणि डाएट रेग्युलर तुम्ही कराल तर 100% तुम्ही तुमच्या अकॅडमिकमध्ये, स्टडीमध्ये डेफिनेटली इम्प्रूव्ह कराल. आणि तुम्हाला ज्या वयामध्ये तुमचं वय आहे की आपण बाहेर गेलं पाहिजे, खेळलं पाहिजे किंवा अजून दुसऱ्या गोष्टी काहीतरी अल्टरनेटिव्ह चॉईस केली पाहिजे, त्या वयामध्ये तुम्ही डॉक्टरकडे जाऊ नये. सो हा माझा एक डॉक्टर असून पण तुम्हाला सल्ला आहे. बघू शकता की डॉक्टर मॅडमचं म्हणणं आहे की बाबा कुठल्याही जॉईंट पेन आपण जो घेत असताना फिजिओथेरपी डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. जॉईंट पेनचं टॅबलेट न घेता तुम्ही फिजिओथेरपीच्या माध्यमातून तुमचं जे काही पेन रिलीफ आहे हे मिळू शकतं. मॅडम, खरंच खूप खूप धन्यवाद. आपलं आरोग्य आपली जबाबदारीच्या सदरामध्ये आपण वेळ काढलात आणि आमच्या प्रेक्षकांना व्यवस्थित आपण मार्गदर्शन केल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय भारत.